रायगडच्या दिघी इथे मच्छीमारांची बोट बुडाली आहे। भरतीच्या लाटेमुळे ही बोट बुडालेली आहे। बोटीतील सर्व मच्छीमारांना वाचवण्यात यश आलेलं आहे। रायगडमधली ही बातमी आपण बघतोय। मच्छीमारांची बोट बुडाल्याची घटना घडलेली आहे। मात्र सुदैवाने या सगळ्या मच्छीमारांना वाचवण्यात यश आलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय रायगडमधली। दिघी इथे मच्छीमारांची बोट बुडाली। मच्छीमारांना मात्र सुदैवाने वाचवण्यात आले। प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया। अजेश, नेमकं काय घडलेलं होतं ज्याच्यामुळे बोट बुडाली आणि सगळे मच्छीमार आता सुखरूप आहेत ना? विद्या, खरं तर प्रशासनाने याच आधी जाहीर सूचना दिल्या होत्या की कोणीही मच्छीमार जे आहे ते मच्छी मारण्यासाठी समुद्रात जाऊ नये, कारण रायगड जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून जे आहे तो मुसळधार पाऊस सुरू होता आणि आहे। त्यामुळे आता पाहायला गेलो तर जे मच्छीमार दिघी या गावातील मच्छी मारण्यासाठी गेले होते त्यांची समुद्रात येणाऱ्या मोठमोठ्या लाटांमुळे जी आहे ती बोट जी आहे ती बुडाली। मात्र सुदैवाने त्याच ठिकाणावरून फेरी बोट जात होती आणि त्या फेरी बोट मधील काही नागरिकांच्या नजर जे आहे त्या या खलाशांवर पडल्या आणि त्या ठिकाणी जाऊन या तिन्ही खलाशांना जे आहेत ते वाचवण्यात यश आलेले आहे। तिन्ही खलाशी जे आहेत हे दिघी गावातले स्थायिक असल्याचं पाहायला मिळत आहे। रिती जी, अजेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। बोटीतील सगळे मच्छीमार आता सुखरूप आहेत बघतोय आपण। खरं तर प्रशासनाकडून सातत्याने या सूचना दिल्या जातात। सध्या समुद्र प्रचंड खवळलेला आहे, मुसळधार पाऊस कोसळतोय आणि अशात मच्छीमारांनी समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये अशा सक्त सूचना दिल्या गेलेल्या आहेत। मात्र जर त्याचं पालन होणार नसेल तर मग ह्या अशा दुर्घटना घडू शकतात। जय महाराष्ट्राच्या सुद्धा संपूर्ण परिवाराकडून आम्ही सगळ्या मच्छीमार बांधवांना आवाहन करतो, कृपया प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा। इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे।